आता टॉप 9 मोठ्या बातम्या बघूयात। मान्सून केरळमध्ये दाखल 2 ते 3 दिवसात महाराष्ट्रात दाखल होणार। भारतीय हवामान विभागाचा अंदाज, यंदा 4 दिवसांनी उशिरानं मान्सूनचं केरळमध्ये आगमन। पुढील 2 ते 3 दिवसात तळ कोकण, गोवा या भागात मान्सून दाखल होण्याची शक्यता। पुण्यासह राज्यभरात अन्न आणि औषध प्रशासन विभागाची कारवाई, 14 ठिकाणी छापे टाकून 31,73,000 किलो अन्नपदार्थ जप्त। प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा जप्त करून संबंधितांवरती गुन्हा दाखल। फुगेवाडीत विषारी दारू प्रकरणातील आरोपी कर्नल विरखाचं घर पाडलं, मजूर आणि ब्रेकरच्या साह्यानं अनधिकृत बांधकामावरती प्रशासनाची कारवाई। विषारी दारू प्रकरणानंतर प्रशासनाची कठोर भूमिका। दौंडमधील अवैध गर्भलिंग रॅकेट प्रकरणी 2 डॉक्टरांचे परवाने रद्द होणार, तर 15 डॉक्टर्स पोलिसांच्या रडारवर। आरोपींनी 2,500 अधिक गर्भलिंग निदान चाचण्या केल्याची माहिती समोर। शासकीय कांदा खरेदीतील अटी शिथिल, तर खरेदी दरात देखील ₹3.45 वाढ। मात्र शासनाच्या निर्णयानंतरही शेतकरी असमाधानी। थेट बाजार समित्यांमधून ₹25 किलोनं कांदा खरेदीची मागणी कायम। शासनाच्या पुढील निर्णयाकडे शेतकऱ्यांचं लक्ष। मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळेल असा विश्वास। दगाफटका झाल्यास मी लढायला पुन्हा तयार, कुणबी प्रमाणपत्रावरनं मनोज जरांगेंचा सरकारला इशारा। संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी 15 जूनला होणार। आरोपी विष्णू साठेचा जामीन अर्ज कोर्टात दाखल, त्यावर सरकारी पक्षाकडून लेखी म्हणणं देणं बाकी। पुढील सुनावणीत साठेच्या जामीन अर्जावर युक्तिवाद होण्याची शक्यता। पुढील 10 वर्षात भारतातील विमा क्षेत्रामध्ये वार्षिक 10.7% वाढ होणार। जागतिक अहवालातनं माहिती समोर। विम्याच्या वाढीचा हा वेग भारताच्या अपेक्षित नाममात्र जीडीपी वाढीपेक्षा 10.1% अधिक असणार। नागरिकांचं वाढणारे आयुर्मान आणि सामाजिक सुरक्षेतील त्रुटी हे या क्षेत्राच्या जलद वाढीचं मुख्य कारण आहे।